ऋषी, ऋषी, उठ तिथून. काय करतोयस तू इथे? तुला आईने इथून जायला सांगितलं होतं. का थांबलायस? मग मुद्दाम करतोयस ना? ए हळू बोल, झोपला ना तो, कळत नाही. अच्छा, हो का? तुला कधीपासून बाबांची काळजी वाटायला लागली रे? आणि जर का खरंच काळजी वाटली असती ना तर असं मुद्दाम वागला नसतास तू. मुद्दाम करतोयस तू हे सगळं. काही नाही काही. त्या कमळी सोबत राहून ना ऋषी सुद्धा काळजीचं नाटक करायला शिकलाय, दुसरं काही नाहीये. आपल्या आधी इथे येऊन बसला जसं काही त्याला बाबांची खूप काळजीच आहे. त्या कमळीच्या नादाला लागूनच असंही वागायला शिकलाय तो. मला झोप लागणं झाल्या ग. राहून राहून कमळीची आठवण येते. मी एक काम करतो, माझ्याकडे की नाही एक आयडिया आहे बघा. म्हणजे मी लहान होतो तेव्हा मला बी अशी झोप नाही यायची. मग माझी आई माझ्यासाठी काहीतरी करायची, मी ते करतो. थांबा हां. जरा दुखला सहन करा, थांबा. आता लवकर भरेल जखम. आता मस्त मालिश करून देतो, म्हणजे छान झोप लागेल शांत. आता एकदम शांत वाटतंय की नाही? निवांत झोपा हा आता. पोरी, तू लय मोठ्या मनाची आहेस बघ. तुझ्या आई वडिलांनी तुझ्यावर लय चांगले संस्कार केलेत. हे पोरी, पर तू मला फसवणार नाहीस ना? व नाही फसवणार. ए, तू मला तुझं नाव सांगितलं होतंस, खरं मला विसरायला झालं बघ. काय बोलली होतीस ग? निंगी. हां, निंगी. चांगलं नाव आहे, निंगी. ए निंगी, मला उद्या माझ्या कमळीकडे घेऊन जाशील ना? आता झोपा हा तुम्ही, शांत झोपा. सकाळी लवकर उठायचंय की नाही? आहे, तुला कसं सांगू ग, तू तुझ्या कमळीजवळच आहेस. कमळे, किती वेळ जागे राहणार आहेस? नको लय विचार करू, झोप आता. झोप बघू.
माझी कमळी कुठे गेली? कमळे, हे कमळे, 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 कुठे गेली? तिला त्या माणसाने तो उचलून नेलं नसेल ना? हा, गेली कुठं? ए बाई, कोण आहेस तू? इकडे इकडे कशाला आलीस आणि काय काम आहे? ती माणसं घेऊन गेली का? घेऊन गेली तिला? हा? मला वाटलं की माणसं ते तू का पकडलंय मला? कोण आहेस तू? तुला कोणी पाठवलंय? हा? तू सोड मला. मुलींनो बाहेर या पटकन. मुलींनो बाहेर या. निंगे निंगे उठ आहे, निंगे उठ. तुम्हाला कोणी पाठवलंय? अगं ही बाई चोर वाटते मला. तू नक्कीच काहीतरी चोरायला आलीस ना? एक काम कर, आपण ना पोलिसांना फोन करूया. फोन काढ. वॉर्डनला बोलून आण जा पटकन. फोन दे मला. पोरीनो मागवा 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 मागवा. अगं या माझ्या ओळखीच्या आहेत. मीच घेऊन आलोय त्यासनी. अच्छा कमळे, तू घेऊन आली आहेस? तुम्ही का बरं आलात बाहेर? ते मला वाटलं का कमळी हाय येत. मी तिला शोधत शोधत आलो. अगं तू तर इथेच आहेस. मग या मगासपासून कमळी कुठे कोणाला करतात? ह्या ओळखत नाहीत का तुला? अगं त्याचं काय झालंय, त्या आजारी आहेत की नाही म्हणून तसं बोलतात. अहो मीच आहे इथं. असं काय करायला लागलाय? आपण भेटलो होतो की नाही काल दवाखान्यात? आठवतंय ना तुम्हासनी? अगं कमळे, हे हॉस्टेल आहे. इथे बाहेरच्या लोकांना राहायला परवानगी नाहीये. होय पोरींनो, मला कळतंय खरं. कसं आहे बघा की त्यांची अवस्था कशी झाली आहे. त्या की नाही जरा आजारी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि मग असं मुंबईत त्यांचं दुसरं कुणी बी नाही. मग अशा परिस्थितीत कुठं सोडायचं त्यासनी एकटं सांगा बरं. ठीक आहे कमळे, तू टेन्शन घेऊ नकोस. आम्ही सगळे आहोत ना, आम्ही मदत करू. तू इथे ठेवू शकते त्यांना. हे कमळी, त्या अनिकाच्या चमच्या हॉस्टेलवरतीच आहेत, हे लक्षात ठेव. ए हो प्लीज. त्यांना काही कळायला नको. फुकटचा तमाशा करतील त्या. होय ग, बरोबर आहे तुमचं. खरं मला माफ करा ग, माझ्यामुळे एवढा त्रास झाला तुम्हासनी. झोपमोड झाली. अगं सॉरी काय त्यात, इट्स ओके. कोणी बघायच्या आत यांना आत घेऊन जा पटकन. हां चला. घाबरू नका, बसा. झोपा तुम्ही, शांत निवांत झोपा. माझी कमळी. जायचं जायचं जायचं, झोपा. होय. निंगे, अगं तुझ्या एक गोष्ट ध्यानात आली आहे का? अगं आईला काल काय झालं होतं हे सुद्धा आठवणा झालंय. याचा अर्थ रोज नव्यानं तिला सगळ्या गोष्टी समजवायला लागणार आहेत आपल्याला. कमळे, आता आपलं काय खरं नाही. काकीला या अवस्थेत इथं ठेवायचं तरी कसं ग? मी काय म्हणतोय, आपण अन्नपूर्णा आजींची मदत घेतली तर? होय ग, मी बी तोच विचार करत होतो. हे बघ, आजींना सगळं खरं सांगायलाच पाहिजे का माझी आई जिथे आहे म्हणून. असं करतो, मी उद्या सकाळी जाऊन त्यांच्याशी बोलतो. वय वय झोप.